चला जाणून घेऊया अमेरिका आणि इराणमधल्या अणुचर्चा नक्की का फिसकटल्या. ही चर्चा आता पूर्णपणे फिसकटली आहे आणि त्यामुळे संघर्ष संपवण्याचे प्रयत्नही थांबलेत. या तणावात आत्तापर्यंत हजारो लोकांचा बळी गेला आहे. याचे परिणाम आता जगभरात दिसतायत. अर्थव्यवस्था धोक्यात आहे आणि पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. पण मग शांतता करार नक्की अडलाय कुठे? सगळं घोडं एकाच मुद्द्यावर येऊन थांबलंय. आणि तो मुद्दा आहे न्यूक्लिअर एनरिचमेंटचा, म्हणजे अणुइंधन समृद्धी. याला डस्ट असंही ओळखलं जातं. आणि याच एका गोष्टीवर सगळा करार टिकू नये. अमेरिकेची भूमिका तर अगदी स्पष्ट आहे. त्यांची एकच मागणी आहे, इराणने आपलं समृद्ध युरेनियम देशाबाहेर काढावं. अमेरिका कितीही लवचिकतेच्या गोष्टी करो, पण हा मुद्दा त्यांच्यासाठी नॉन निगोशिएबल आहे. पण ह्या तिढ्यात एका दुसऱ्याच मोठ्या शक्तीने एक तोडगा सुचवला आहे. रशिया पुढे आलाय आणि त्यांनी हे अणुइंधन स्वतःच्या ताब्यात घेण्याची तयारी दाखवली आहे. आता ही 3 टप्प्यांची योजना इंटरेस्टिंग आहे आणि ती या कोंडीवर तोडगा ठरू शकते. तसं बघायला गेलं तर हा प्रस्ताव काही नवीन नाही, पण आता परिस्थिती खूप वेगळी आहे. आणि यावरूनच दिसतंय की हे प्रकरण फक्त अमेरिका आणि इराणपुरतं राहिलेलं नाही. मोठ्या जागतिक शक्ती पडद्याआड वेगाने सूत्र हलवत आहेत. बघा, एकीकडे रशिया आणि चीन जवळ येत आहेत, तर दुसरीकडे चीन प्रादेशिक भागीदारांनाही जोडतोय. पण या सगळ्यामुळे आपण पुन्हा त्याच मूळ प्रश्नावर येऊन पोचतो. अमेरिकेच्या भूमिकेत एक मोठा विरोधाभास आहे. एकीकडे लवचिकता, दुसरीकडे मुख्य मुद्दा चर्चेसाठी बंद. मग प्रश्न हाच उरतो की जर मुख्य अडथळ्यावरच चर्चा होणार नसेल तर करार होणार तरी कसा?